महाराष्ट्राला सीमावादाचा खटला दाखल करण्याचा अधिकारच नाही असं वक्तव्य करत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि सीमावासियांच्या भावनांनाच थेट आव्हान दिलेलं आहे। 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सीमावादाबाबतचा अर्ज दाखल केला होता। तब्बल 22 वर्षांनंतर या महत्त्वाच्या अर्जावरची सुनावणी होणार आहे। सीमा भागातील मराठी भाषिक असलेल्या बेळगावसह 865 गावांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी या अर्जात करण्यात आलेली आहे। सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्यानंतर आता मराठी कानडी वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे। There is no case. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಕೇಸ್ ಹಾಕಿದ್ದಕ್ಕೆ सीमा भागाचा लढा हा मराठी माणसांच्या भावनेचा आणि अस्मितेचा विषय। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानानं सीमावासियांच्या भावनांना थेट आव्हान। कर्नाटककडून महाराष्ट्राच्या अस्मितेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न। सीमा भागाचा लढा हा मराठी माणसांच्या भावनेचा आणि अस्मितेचा विषय। गेल्या 6 दशकांहून अधिक काळ सीमा भागातील मराठी बांधव त्यांना महाराष्ट्र या राज्यात सामावून घेण्याकरता आंदोलनात स्वतःची डोकी फोडून घेत आहेत। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानं कर्नाटक आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरोधात कन्नडवाद हा आता पेटण्याची चिन्ह आहे। सीमावादाचा निकाल न्यायप्रविष्ट आहे। कारवार, बीदर, भालकी, निपाणीसह बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असताना इथं सरकारी कार्यालय, स्थानिक संस्थांमध्ये देखील कन्नड भाषा वापरली जाते। महापालिकेच्या कामकाजात देखील कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे। कर्नाटक सरकार सातत्यानं मराठी माणसांवर त्यांच्या अन्यायाचा वरवंटा फिरवत आलाय। कर्नाटकात सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी सीमा भागाच्या मुद्द्यावर त्यांच्यात एकवाक्यता असते। ನಾವು ಒಳ್ಳೆ ಲಾಯರ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಿಕಾಸ್ ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಕೇಸ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಕೇಸ್ ಹಾಕಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ಇದಿಲ್ಲ। ಜುರಿಸ್ಡಿಕ್ಷನ್ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಜುರಿಸ್ಡಿಕ್ಷನ್ ಮೊದಲು ತೀರ್ಮಾನ ಆಗಬೇಕು ವೆದರ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಲೋಕಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿ ಆರ್ ನಾಟ್, ವೆದರ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಎಂಟೈಟಲ್ಡ್ ಟು ಫೈಲ್ ಎ ಕೇಸ್ ಆರ್ ನಾಟ್ ಅನ್ನೋದು ಆಗಬೇಕು। काय आहे सीमावाद? स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये म्हैसूर भारतातलं पहिलं राज्य बनलं। पूर्वीचं म्हैसूर म्हणजे सध्याचं कर्नाटक राज्य। सीमा वाढवण्याकरता धारवाड, बीदर यासह बेळगाव जिल्हा म्हैसूर राज्यात समाविष्ट। कारवार, निपाणी, बीदर, बेळगाव या शहरांसह 865 खेड्यांचा कर्नाटकमध्ये समावेश। बहुसंख्य भाषिक मुद्द्यावर सीमा ठरवण्यात आल्याचा दावा। मात्र बेळगाव सीमावादात हा मुद्दा विचारातच घेण्यात आला नाही। सीमा भागाच्या न्यायाकरता 1966 मध्ये सेनापती बापटांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आमरण उपोषण केलं। आंदोलनाची दखल घेत तत्कालीन केंद्र सरकारनं माजी न्यायमूर्ती महाजन यांचा 1 सदस्यीय आयोग नेमला। प्रशासनाच्या सोयीकरता बेळगाव कर्नाटकमध्ये ठेवणं उचित असल्याचा अहवालात निकाल। त्यावर सीमा भागात तीव्र संतापाची लाट उसळली। तो सीमा लढा आजवर गेली 6 दशकांहून अधिक काळ धगधगतोय। सीमा भागाच्या लढ्याकरता बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेकांनी तुरुंगवास भोगलाय। सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भात विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर। 2 राज्यांकडून दावे प्रतिदावे, पण सुनावणीत तारीख पे तारीख। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानं पुन्हा एकदा सीमावासियांच्या जखमा ताज्या झाल्या। आजवर शेकडो सीमावासियांनी या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान दिलं। या प्रकरणी अंतिम निर्णय होत नाही। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्र सरकारनं सीमा भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं अशी मागणी देखील शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी लावून धरली।
सीमा भागाचा लढा महाराष्ट्र एकीकरण समितीनं आजवर सुरू ठेवला. मात्र समितीची राजकीय ताकद काळानुसार कमी जास्त होत राहिली आणि तिच्यातही गट पडली. बेळगाव कारवारमधील तिसरी पिढी आंदोलन करत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अशा प्रकारच्या राजकीय वक्तव्यानं महाराष्ट्राच्या अस्मितेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रकार कर्नाटककडून झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.